परिस्थिती आहे हवामानाची? मागील 24 ते 48 तासांमध्ये जितका पाऊस झालेला आहे त्यामध्ये आता हळूहळू घट होताना आपल्याला दिसेल आणि येणाऱ्या 24 ते 48 तासांमध्ये कोकण किनारपट्टीतल्या काही डिस्ट्रिक्टसाठी रेड अलर्ट आहे. त्याचबरोबर पुण्याचे घाटमाथे, नाशिकचे घाटमाथे इथे सुद्धा रेड अलर्ट आहे आणि उद्यापासून त्याची तीव्रता कमी होताना आपल्याला दिसेल. सर सध्या काय हवामान? येस, सध्या जर बघितलं आपण सॅटेलाईट इमेजरी मध्ये तर मुंबई आणि ॲडजॉइनिंग रिजनवर आपण जास्त क्लाउड्स बघतो आहे. त्याचबरोबर गुजरातच्या काही भागांमध्ये सुद्धा क्लाउड्स आहे, पण कालच्या कंपॅरिझनमध्ये त्यामध्ये घट आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. त्याचं कारण म्हणजे जे कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन होतं ते पश्चिमेकडे मूव्ह झालेलं आहे आणि त्यामुळं जे क्लाउड बँड आहे किंवा खूप जास्त रेन बेअरिंग क्लाउड्स आहेत ते थोडेसे उत्तरेकडं शिफ्ट झालेलं आपल्याला दिसत आहेत आणि उद्यानंतर जसं हे सिस्टम पुढं मूव्ह होईल तसं इकडे पाऊससुद्धा आपल्याला कमी कमी होताना दिसेल. सर जिल्ह्यानिहाय सध्या काय स्थिती आहे? नक्कीच. इथं जर आपण पुढच्या 5 दिवसांचा फोरकास्ट बघितला तर कोकण किनारपट्टीमध्ये पालघर, त्यानंतर रायगड, ठाणे यासाठी पालघरसाठी रेड आहे, ठाणे आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे, मुंबईसाठी येलो अलर्ट आहे, पुण्याच्या घाटमाथ्यांसाठी रेड अलर्ट आजच्यासाठी आहे आणि साताऱ्याचे जे घाटमाथे आहे तिथे ऑरेंज अलर्ट आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी आपण बघू शकतो येलो अलर्ट आहे. इकडे विदर्भाचं जर बघाल तर बुलढाणा, अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट आहे. धुळे, जळगावला येलो आहे आणि नंदुरबारला आजच्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. इतर ठिकाणी आपण बघितलं तर ग्रीन आहे, म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. उद्याचं जर बघितलं तर अजून पाऊस कमी होताना दिसतो. येलो अलर्ट हा कोकण किनारपट्टीच्या काही डिस्ट्रिक्टसाठी आहे. पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. साताऱ्याच्या घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि बुलढाणा, त्याचबरोबर अकोला, अमरावती आणि वर्धा येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. उर्वरित महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे. पुणे, सातारा आणि साताऱ्याचा घाटमाथे, पुण्याचे घाटमाथे आणि रत्नागिरी जर सोडलं तर इतर ठिकाणी आपण बघतो आहे की ग्रीन आहे आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली इकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यानंतर शुक्रवारचं जर बघाल 10 तारखेला तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे आणि शनिवारी जर बघितलं तर अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर इथे येलो अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सर महाबळेश्वर असू द्यात किंवा लोणावळा असू द्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, काय झालं आहे नेमकं तिकडे? जसं मी सांगितलं की जे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे मूव्ह होत होतं, त्याचबरोबर ऑफशोर ट्रफ नावाची एक हवामान प्रणाली आहे तीसुद्धा ॲक्टिव्ह होती आणि सिअर झोन ज्याला आपण पूर्व पश्चिम द्रोणीय रेषा किंवा कमी दाबाचा पट्टा होता, तर या सर्व कारणांमुळं मान्सूनचे जे विंड्स आहेत ते खूप स्ट्रॉंग झाले होते आणि त्यात ते पूर्ण मुंबई आणि ॲडजॉइनिंग रिजनमध्ये संकलित होताना आपल्याला मागील 24 ते 48 तास किंवा मागील 2 ते 3 दिवस आपण बघत होतो आणि म्हणून तिथे जास्त पाऊस पडलेला आहे. किती पडला? कालचं जर आकडेवारी बघितलं म्हणजे परवाचे 8:30 पासून तर कालच्या 8:30 पर्यंत तर 670 मिलीमीटर इतका पाऊस आपण लोणावळा येथे नोंदवलेला बघितला. त्यानंतर 607 विरा येथे झालेला आहे. आजचं जर आकडेवारी बघितली तर लोणावळ्याला परत 600 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. 620 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद तिथे झालेली आहे. त्याचबरोबर दावडी नावाचं एक गाव आहे मुळशी तालुक्यामध्ये, तिकडे 688 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे गेल्या 24 तासांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी 200-300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस मागील 24 तासांमध्ये आपल्याला दिसून आला. सर आता पालखी सोहळा सुरू होतो आहे ज्ञानोबा तुकोबांचा, पालखी मार्गाचा काय कसं असणार आहे तुमचं? जसं मी सांगितलं की आपण याच्यावरून बघितलं अंदाजावरून की उद्या परवानंतर पावसामध्ये घट आपल्याला दिसून येईल, तर पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, पुणे जिल्ह्यामध्ये? येस तिकडे सुद्धा.